आज चंद्रपूर जिल्हा कर्मचारी संघटनेमार्फत या ठिकाणी स्थगिती आंदोलन करण्यात आलेलं आहे। शासनाची जबाबदारी आहे की शिक्षण आणि आरोग्य हे प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे आणि तो शासनाने दिला पाहिजे। पण शासनाचं धोरण अगदी जनविरोधात आहे असं दिसून येतं। कारण 2005 पासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे, 2012 पासून शिक्षकांची भरती बंद आहे। अनेक शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी नसल्यामुळे अनेक समस्या त्या शाळांना उद्भवतात। त्याचबरोबर शिक्षक सुद्धा भरती बंद आहे आणि आज शासनाने प्रामुख्याने ऑनलाईन पद्धतीने किंवा व्हॉट्सअपवर सगळे पत्र पाठवून सगळी माहिती बोलावली जाते। ती माहिती देण्यासाठी आपल्याकडे ह्या सगळ्या सुविधा आहेत का, हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचा। सरकार शासन याकडे लक्ष देत नाही। सगळं इलेक्ट्रॉनिक याच्यावर म्हणजे व्हॉट्सअपवर किंवा मीडियावर सगळं पाठवलं जातं, पण त्या शाळेमध्ये त्या सुविधा आहे का, इंटरनेटच्या सुविधा का आहेत का, त्याप्रमाणे त्या ठिकाणी नॉन टीचिंग स्टाफ आहे का, याचा कुठलाही विचार शासन न करता प्रामुख्याने लादल्यासारखं केलं जातं। त्याचप्रमाणे बगर शैक्षणिक कार्य सुद्धा शिक्षकाकडून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून केले जातात आणि हे सगळे करत असताना त्याप्रमाणे संख्या आहे का, विद्यार्थ्यांच्या याच्याप्रमाणे संख्या आहे का। आणि जेव्हा या आता मागच्या याच्यात कोर्टाने निकाल दिलेला आहे आणि कोर्टाच्या निकालाप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी शासनाने जो GR काढलेला होता त्या GR प्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती आणि मधातच या मला वाटतं संचालकांनी एक GR काढून त्याला स्थगिती दिली। हा अतिशय म्हणजे घोर अन्याय आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी वतीने या ठिकाणी त्या GR ची होळी केलेली आहे आणि शासनाला आमची मागणी आहे की शासनाने या सगळ्या बाबीकडे लवकरात लवकर लक्ष देऊन या सगळ्या समस्या सोडवाव्यात आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना आणि शाळेला जो त्रास होतो आहे तो त्रास दूर करावा अशी शासनाकडे विनंती आहे। धन्यवाद। महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार सन 2005 पासून आकृती बंद या शासनाने लागू करून माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीवर बंदी टाकण्यात आली होती। सन 2005 पासून आजपर्यंत 2025 पर्यंत महामंडळाच्या वतीने 20 वर्ष रस्त्यावरील लढाई, आंदोलन, धरणे आणि वेळ प्रसंगी न्यायालयीन लढा देऊन तो जो शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा जो शासन निर्णय पाडण्यास शासनास भाग पाडलं, त्यानुसार 2025 मध्ये न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे शासनाने माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सरळ सेवा पद्धतीने अनुकंपासहित सुरू करण्यात आली। परंतु मध्यंतरी 28/5/2025 ला महाराष्ट्र शासनाचे माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक माननीय डॉक्टर महेश पालकर यांनी एक परिपत्रक काढून सदर भरती ही स्थगिती ठेवण्यात आली। त्याचा निषेध म्हणून महामंडळाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात आज त्या परिपत्रकाची होळी या ठिकाणी करण्यात येऊन राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना या जिल्हाधिकाऱ्यामार्फत त्यांचं आमच्या संघटनेचं चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने निवेदन सादर करण्यात येत आहे। त्याचबरोबर आमच्या अनेक अशा प्रमुख 4 मागण्या आहे। पहिलं म्हणजे शिक्षण संचालकाचं परिपत्रक तात्काळ रद्द करून पूर्ववत 23-24च्या संच मान्यतेप्रमाणे पदभरती सुरुवात करण्यात यावी। दुसरा मुद्दा होता 24 वर्षाचा जो लाभ दिला इतर राजकीय आणि शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे तो लाभ पूर्वलक्षी प्रभावाने सुरू करण्यात यावा। तिसरा होता माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बक्षीस समितीने केलेल्या शिफारशीप्रमाणे 10-20-30चा लाभ तो तात्काळ सुरू करण्यात यावा आणि माध्यमिक शाळेमध्ये जे शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक पदासाठी पात्र आहे यांना विना अट शिक्षक पदावर त्यांची उन्नत करून तो शासन निर्णय काढण्यात यावा। आणि 5वा मुद्दा आमचा प्रमुख मागणीतला चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा ठेकेदारी पद्धतीने न भरता पूर्वीप्रमाणे भरण्यात यावा। अशा आमच्या या 5 प्रमुख मागण्याचं निवेदन या ठिकाणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही पाठवित आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.